नमस्कार. आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. हिंगोली जिल्ह्यातील सातेफळ येथे ढगफुटी पाऊस, तालुक्यातील अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान. महाराष्ट्र राज्यातील हळद उत्पादन करणारा अग्रेसर असणाऱ्या ठिकाणी परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने हळद पिकांचं नुकसान आणि यामुळे हळद उत्पादनावर मोठा परिणाम. 65% पिके हळदीची वाया गेली आहेत. अधिकच्या पावसामुळे पिकांची परिस्थिती खराब झाली आहे. मूग, उडीद यासारखे अधिकच्या पावसामुळे गेलेली असताना आता त्यानंतर परतीच्या पावसाने कापूस, सोयाबीन, तूर, हळद पिकाची प्रसिद्ध गंभीर. वसमत तालुक्यातील सातेफळ या ठिकाणी परतीच्या पावसाने शुक्रवारपासून जोर धरलाय. त्यामुळे शेतातील पिकांची 65%पेक्षा अधिक परिस्थिती गंभीर झालेली आहे. वसमत तालुक्यातील सर्वाधिक हळद उत्पादन करणारा परिसरात ओळख असलेला सातेफळ या परिसरात शनिवारी सकाळी ढगफुटी झाल्याने गावात पाणी शिरल्याने हनुमान मंदिरासमोर दुर्गादेवी स्थापन केलेल्या ऐन आरतीच्या वेळी पाणी शिरलं होतं. गेल्या 2 दिवसांपासून सततच्या पावसामुळे शेतातील पिकांची कापूस, सोयाबीन, तूर, हळदी पिकेसुद्धा वाया गेली आहेत. वसमत तालुक्यातील सातेफळ येथे ढगफुटी पाऊस झाल्याने शेतावरील पिकांची परिस्थिती आता अधिकच बिकट बनली आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. सोबत प्रतिनिधी श्रीहरी अंभुरे पाटील.